हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 7.5 इंचाची बाही कटिंग पेपर आणि इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि इथे मी तुम्हाला महत्त्वाची मापे जे काही आपल्याला बाहीला लागणार आहे ती मापे इथे दिलेली आहेत। तर बाहीचं माप आहे आपलं 7.5 इंच, दंडगेर आहे 10 इंच आणि छातीचं माप आहे 36 इंच। ठीक आहे, आता इथे मी जो फोल्डेड भाग आहे तिथल्यापासून आपण मार्क करणार आहोत। तर बाहीची उंची 7.5 इंच आहे, तर 7.5 इंचामध्ये आपण 1 इंच ॲड केलेला आहे। आता छातीचा चौथा भाग, आता 36 छाती आहे त्याला 4 भागाकार केलं की तुमचं 9 आन्सर येईल। 9 इंच म्हणजे ते छातीचा चौथा भाग असतो। ठीक आहे, ह्याच्यानुसार असा बॉक्स तयार करून घ्यायचा, सरळ लाईन आखून घ्यायची। स्केलचा वापर केला तर सगळ्यात उत्तम, कारण की लाईन इकडे तिकडे होणार नाही। अशा पद्धतीचा हा बॉक्स तयार करून घ्यायचा। त्यानंतर आपण घेणार आहोत, इथे मी परत तुम्हाला दाखवते की छातीचा आपण चौथा भाग घेतलेला आहे। इथे आपण घेणार आहोत कॅफ हाईट, तर कॅफ हाईट घेतली आहे आपण 3.5 इंच। 3.5 इंचानंतर इथे वरच्या साईडला जिथं 3.5 इंचावरती मार्क आहे तो वरच्या साईडला 2 इंच। 2 इंचाचा अर्थ काय, आपलं जे फिटिंगचं 2 इंचाचं असतं तिथून। ठीक आहे, वरती साईडला 1 इंचावरती आपल्याला आकार देण्यासाठी, ह्याच्यासाठी तुम्हाला काही फॉर्म्युला यूज करायची गरज नाही आहे। तुम्ही अशा पद्धतीने बाही कटिंग केलं की तुमचं प्रॉपरच बाही बसणार आहे, याची फुल गॅरंटी आहे। आणि इथे बघू शकता अशा पद्धतीचा शेप द्यायचा। आता हा शेप येण्यासाठी तुम्हाला खूप जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। जर तुम्ही प्रॅक्टिस केली की तुम्हाला येणार आहे। हे आतल्या साईडला आपण अर्धा इंच जे काही आपण आकार दिलेला आहे त्याचा आपण अर्धा घेतल्याच्या नंतर आतमधल्या साईडला अर्धा इंच हे करून घ्यायचं, मार्क करून घ्यायचं। ठीक आहे, आता इथे मी दंडगेर घेतलेला आहे। दंडगेर आहे आपला 10 इंच, 10 इंचाचा हा 5 इंच। इथे अशा पद्धतीने 2 इंचावरती अशा पद्धतीने लाईन आखून घ्यायची। तर ही झाली आपली 7.5 इंचाची बाही आणि एकदम सोप्याने सरळ पद्धतीमध्ये, खूप जास्त कन्फ्युजन नाही आहे, एकदम इझी पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगते। आणि अशा पद्धतीने तुम्ही जर बाही कटिंग केलात तर तुमची बाही कुठेच मिस्टेक होणार नाही आहे, ह्याची फुल गॅरंटी आहे। तर इथे मी कट करून घेते आहे आणि प्रॉपर कट करून घ्यायचं। कटिंगवरती सुद्धा खूप जास्त डिपेंडेड असतं की आपले बाहीचं फिनिशिंग कसं येणार आहे। इथे बघू शकता आतल्या साईडला आपण अर्धा इंच कट करून घेतलेला आहे। अशा पद्धतीमध्ये आपल्या बाहीचा आकार तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आलेला आहे। अशा पद्धतीने आपली 7.5 इंचाची बाही कटिंग झालेली आहे। जर तुम्हाला अजून कटिंग शिकायचं असेल तर मला कमेंट्स करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।